नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा सध्या खोपोलीमध्ये दाखल झालेला आहे। खोपोलीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात आलंय। लाखोंच्या संख्येनं आंदोलक जरांगेंच्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मनोज जरांगेंचा मोर्चा मध्यरात्री हा नवी मुंबईमध्ये धडकणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ देखील नवा जीआर घेऊन जरांगेंना भेटणार आहे। एपीएमसी मार्केटमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते भेटणार असल्याची माहिती मिळते। तर सरकारचं शिष्टमंडळ मला वाशीला भेटायला जे आहे ते सांगितल्याचं देखील मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। आपले प्रतिनिधी संजय सरोदे जे आहेत ते सध्या आपल्या सोबत या संपूर्ण मोर्चातून जोडले गेलेले आहेत। संजय, नक्की ही जी भेट आहे शिष्टमंडळासोबत ती कुठे होणार आहे आणि सध्या मोर्चा कुठपर्यंत पोहोचलाय? सचिन, आपण बघू शकतो की या ठिकाणी खोपोलीमध्ये जरांगे पाटील यांचा रॅली पोहोचलेली आहे आणि ही आंतरवालीहून निघालेली रॅली ही आता रायगड जिल्ह्यात म्हणजे कोकणात पोहोचलेली आहे। विशेष म्हणजे या रॅलीला पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणामध्ये फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशी एक शक्यता पूर्वी वर्तवली जात होती, परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मराठा समाज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये स्वागतासाठी येत आहे, सामील होण्यासाठी येत आहे। आणि आज एक चर्चा होती की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकार चर्चा करेल, सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलाशी भेटण्यासाठी या रस्त्यावर कुठेतरी भेटायला येईल, परंतु अद्यापही जरांगे पाटलांनी माहिती घेतली की त्यांना कुठलाही निरोप अद्यापर्यंत आलेला नाही। त्यामुळे एक चर्चा आहे की जरांगे पाटलांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ येईल, कुठेही भेटू शकतं एक असं सांगण्यात येते, परंतु सध्या तरी जरांगे पाटलाला कुठलंही सरकारचं शिष्टमंडळ भेटायला आलेले नाही। सचिन, नक्कीच प्रचंड गर्दी जी आहे ती सध्या संजय आपल्याला या संपूर्ण मोर्चामध्ये पाहायला मिळते। आंदोलनावरती देखील मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आणि सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते रात्री उशिरा कुठेतरी भेटू शकतं, कारण की जवळपास आणखीन 1 ते 1.5 तास जो आहे तो मनोज जरांगे पाटलांना एपीएमसी मध्ये पोहोचण्यास लागेल। काही सरकारी शिष्टमंडळासोबत जे आहे ते जरांगेंचं काही बोलणं झालेलं आहे किंवा तसा निरोप जो आहे तो शिष्टमंडळाकडून जरांगेंना मिळालाय? आपण जरांगे पाटलाशी थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती, परंतु आतापर्यंत स्पष्ट आम्हाला निरोप मिळाला नाही। परंतु जर सरकारकडून निरोप आला, शिष्टमंडळ आलं तर आम्ही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। परंतु सध्या तरी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी या ठिकाणी किंवा या रस्त्यावर कुठे शिष्टमंडळाचं प्रतिनिधी कोणी भेटायला आलेलं नाही। सचिन, सरकारच्या शिष्टमंडळाकडून अजूनही मनोज जरांगे पाटलांना कुठलाही निरोप नाहीये, परंतु सरकारचं शिष्टमंडळ हे उशिरा रात्री मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊ शकतं आणि जो नवा जीआर जो आहे तो सरकारकडून काढण्यात आलेला आहे त्याची माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटलांना दिली जाऊ शकते आणि कुठेतरी मनोज जरांगेंचं आंदोलन जे आहे ते कुठेतरी नवी मुंबईतून जे आहे ते परतावं असं सरकारचा मानस असल्याचं पाहायला मिळतं।